नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण गणिताची संकलित मूल्यमापन 1ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. इयत्ता 8वी गणित संकलित मूल्यमापन 1. एकूण 60 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे. त्यासाठी 50 गुणे लेखी कामासाठी आणि 10 गुण प्रात्यक्षिक आणि तोंडी कामासाठी असतील. बघा, अशा पद्धतीचे प्रश्न आपले असणार आहेत. एकूण 11 प्रश्न आपले असतील आणि त्याला 60 गुण दिलेले आहेत. सर्वप्रथम आपण प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षेसाठी काय विचारले जाईल ते पाहू. चालू शैक्षणिक वर्ष आपल्याला उद्याच्या पेपरमध्ये हे सर्व प्रश्न विचारले जाणार आहेत. प्रात्यक्षिक आणि तोंडीसाठी काही प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत बघा, 10 गुणांचे. या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून ठेवा. आपल्याला यांची उत्तरं तोंडी सांगायची आहेत. त्यानंतर लेखी चाचणीसाठी जे काही 50 गुण आहेत आपले, त्यासाठी विचारलेले प्रश्न पहा. प्रश्न 3, खाली दिलेली उदाहरणे सोडवा 9 गुणांसाठी. 58,49,651 अशी एक संख्या आपल्याला दिली जाईल अंकात. ती अक्षरात लिहायची असेल 1 गुणासाठी. ब मध्ये आपल्याला विस्तारित रूप दिलं असेल एखाद्या संख्येचं आणि त्यावरून ती संख्या लिहायची असेल. क मध्ये आपल्याला दिलेल्या 2 संख्यांचा लहान मोठेपणा ठरवायचा असेल. ड मध्ये आपल्याला बेरजेचं एक उदाहरण दिलं जाईल लेखी, ते अशा पद्धतीने करायचं आहे. ई मध्ये वजाबाकीचं उदाहरण दिलं जाईल लेखी, तेही या पद्धतीने सोडवायचं आहे. व्यवस्थितरित्या या सर्व उदाहरणांचा सराव करून ठेवा. त्यानंतर फ मध्ये आणि ग मध्ये आपल्याला गुणाकार भागाकार दिला जाईल एखाद्या संख्येचा, तोही अशा पद्धतीने उभी मांडणी करून सोडवायचा आहे. प्रश्न 4मध्ये आपल्याला काही उदाहरणं दिली जातील 8 गुणांसाठी. बघा, या पद्धतीच्या आकृतीवर आधारित आपल्याला कोन लिहायचा आहे आणि त्याचं कारण द्यायचं आहे. त्यानंतर ब भाग, मापं काढायची आहेत कोन एक्स आणि कोन वायची. या पद्धतीने उदाहरण सॉल्व करून. क मध्ये आपल्याला 2 गुणांसाठी एक आकृती दिलेली आहे आणि त्यावरून आपल्याला आंतरविक्रम कोणांच्या जोड्या लिहायच्या आहेत. बघा, त्या जोड्या या ठिकाणी लिहून दाखवलेल्या आहेत. पुढचं ड या भागामध्ये आपल्याला 2 गुणांसाठी जे व केची किंमत काढायची आहे. ती येते केची किंमत 120 आणि जेची 30, कारण की दोन्ही कोणांची किंमत ही 180 असते. प्रश्न 5, बहुपर्यायी प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय चौकटीत लिहायचा आहे. बघा, अचं 32चे 5वे मूळ म्हणजेच 32चा 1/5 तिसरा पर्याय. ब 64चा 2/3 घातांक म्हणजे 64च्या वर्गाचे घनमूळ चौथा पर्याय. 216चे घनमूळ हे 6 येतं दुसरा पर्याय. त्यानंतर प्रश्न 6, खालील उदाहरणं सोडवा 6 गुणांसाठी. एक चौकोन दिलेलं आहे आपल्याला NSRT आणि त्यावर आधारित अ, ब, क या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे या पद्धतीने आपल्याला सोडवायची आहेत. बघा, त्याचं कारण पण लिहायचं आहे आणि रिकाम्या जागी अचूक संख्यासुद्धा टाकायची आकृतीत पाहून. प्रश्न 7, खालील दिलेली उदाहरणं सोडवायची आहेत 6 गुणांसाठी. अ, बघा, रिकाम्या चौकटीत योग्य संख्या टाका 6 आणि 5580. नंतर ब आहे पहिल्या चौकटीत 88 आणि दुसऱ्या चौकटीत 60,000 रुपये.
क मध्ये आपल्याला पूर्ण उदाहरण सोडवायचं आहे 2 गुणांसाठी. वस्तूची किंमत आपल्याला विचारली ती आहे ₹900. या पद्धतीने उदाहरण सोडवा. प्रश्न 8वा खालील दिलेली उदाहरणं सोडवा 6 गुणांसाठी. नंतर ब भाग. मूग डाळीची किंमत आपल्याला काढायची 1 क्विंटलची. रिकाम्या चौकटीत अचूक संख्या टाका. प्रश्न 9 मध्ये आपल्याला खालील उदाहरणं सोडवायची आहेत 4 गुणांसाठी. बघा ती अशीच उदाहरणं आपल्याला येणार आहेत उद्याच्या पेपरमध्ये. व्यवस्थित सराव करा. प्रश्न 10वा अवयव पाडा. अ मध्ये आणि ब मध्ये सोपे रूप द्या. बघा ते उदाहरणं. काही अडचण असल्यास कमेंट करा. प्रश्न 11व्यासाठी आपल्याला काही उदाहरणं दिलेली आहेत ती सोडवायची 4 गुणांसाठी. अ मध्ये विस्तार करायचा आहे दिलेल्या संख्येचा. बघा तो करून दाखवलेला आहे. ब मध्ये पण विस्तारच करायचा आहे. दोन्ही उदाहरणं काळजीपूर्वक पहा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीची गणित विषयाची संकलित मूल्यमापन 1ची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी उत्तरासहित सोडवलेली. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.